इष्टलिंग साधनेवर आधारित अंतरंगाचा मागोवा, आतील नवलिंगाचे दर्शन हे माझे अनुभवावर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यातच मला मोलाचे सहकार्य डॉक्टर मनमत गताटे सरांचे लाभलेले असून मल्लिकार्जुन बिराजदार, डॉक्टर अमरनाथ सोलपुरे, शरण बसवराज कंजे आणि शरण मधुरा रणदिवे शिरोळ यांचे मला अमूल्य मार्गदर्शन लाभलेले आहे. रात्री अंधारामध्ये पहाटे 2 ते 5 इष्टलिंग साधना मी नित्य नियमाने करतो. त्यामुळे काय होते, आपल्या मेंदूमध्ये अमृतस्राव होतो आणि आपल्या शरीरातील विष द्रव्ये बाहेर फेकले जातात. त्यासच ब्लॅक बॉडी रेडिएशन थेरी म्हणतात. मेलोटिन नावाचा अमृतस्राव आपल्या मेंदूमध्ये होऊन शरीरातील विष द्रव्ये बाहेर फेकले जातात. आपण रोगमुक्त होतो. हा प्रयोग बसवांनांनी आपल्या मुलावर केला. बसवांनाचा मुलगा 8 वर्षाचा असताना निधन पावला. बसवांनाच्या सानिध्यामध्ये जे आलेले शरण हडपद अप्पय्या व त्यांची पत्नी यांनी अनेक वचने इष्टलिंगाच्या बाबतीत लिहून ठेवलेली आहेत. इष्टलिंगाचा प्रयोग अनेक शिवशरणांनी आपल्या जीवनामध्ये केला व ते निरोगी जीवन जगत आहेत. गुहेमध्ये इष्टलिंग साधना शरणांनी करून आपल्या रोगावर नियंत्रण मिळवलेले आहे. माझे सुद्धा वजन इष्टलिंग साधना केल्यामुळे 15 किलो वजन कमी झालेले असून माझी शुगर नष्ट झालेली आहे. डॉक्टर यांनी आश्चर्य व्यक्त केले, अण्णा तुमची शुगर नील झालेली आहे. आता माझ्या शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. हा चमत्कार कशामुळे झाला तर इष्टलिंग साधनेमुळे झाला. इष्टलिंग साधना ही मनुष्याला निरोगी जीवन बनवण्यास मदत करते. प्रत्येकाने इष्टलिंग साधना करून निरोगी जीवन जगावे हाच संदेश मी सर्व शरणांना देत आहे. शरणांचे आगमन आम्हास प्राणाहुनी प्रिय असे बसवांनाचे थोर वचन आहे. दयेविन धर्म तो कोणता, दया सकल प्राणी मात्राविषयी असावी असे बसवांनाचे वचन आहे.